उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पटकन होणारं आणि पोटाला थंडावा देणारं असं काहीतरी आपल्याला खायला हवं असतं. त्यातलाच एक सोप्पा आणि पारंपरिक पदार्थ आज आपण बनवतोय. त्यासाठी इथे 1 कप एवढा इंद्रायणी तांदळाचा मी भात बनवून घेतलेला आहे. त्याला गार होऊ द्यायचं. गार झाल्यानंतर यामध्ये थोडंसं आपल्याला दूध घालायचं आहे. दूध ऑप्शनल आहे. यानंतर आपल्याला यामध्ये साधारण 2 कप एवढं दही घालायचं, थोडंसं मीठ घालायचं आणि 1 टीस्पून एवढी साखर घालायची. यासोबतच यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची, किसलेलं आलं घालायचे आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. गरज वाटली तर दह्याचं प्रमाण आणखी वाढवू शकता. आता हे व्यवस्थित मिक्स झालं. आता यासाठी फोडणी करायची. फोडणीसाठी तेल गरम झालं, की त्यामध्ये मोहरी, थोडी उडीद डाळ, जिरं घालायचे, हिंग घालायचा. यासोबतच कढीपत्ता, हिरवी मिरची घालायची. आवडत असेल तर लाल सुकी मिरची घालायची आणि याला छान आपल्याला तळून घ्यायचं आहे आणि हा तडका आपल्याला भातावरती घालायचा आहे. यामध्ये तुम्ही सांडग्या मिरचीचा सुद्धा वापर करू शकता. तर इथे अगदी झटपट आणि खायला खूप टेस्टी लागणारा, पोटाला थंडावा देणारा कर्ड राईस खाण्यासाठी तयार आहे. रेसिपी आवडली असेल तर नक्की करा आणि भाताचे असेच वेगवेगळे प्रकार हवे असतील तर कमेंट करून नक्की सांगा.